अमोल खुनेंनी काल पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे. मात्र या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत जालन्यातील एक सहकारी होते. ते सहकारी विदुर आज आपल्यासोबत आहेत. नेमकी त्यांच्यासोबत काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. दादा, काल तुम्ही त्यांच्यासोबत आलेला होता अमोल खुनेंसोबत. नेमकी तुमची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये? अमोल खुनेसोबत आम्ही म्हणजे अमोल खुनेसोबत राहणं आम्ही जेवढे सहकारी असतात अमोलचे जालना जिल्ह्यातले असतील किंवा इतर जिल्ह्यातले, ते आम्ही आमचं एक नैतिक कर्तव्य समजतो. कारण अमोलवर अन्याय झालेला आहे. कारण आम्ही 4 सीट ते वाचलेले. त्या 4 सीटमध्ये पोलीस यंत्रणेने एकदम व्यवस्थित तपास केलेला आहे आणि समाधानकारक तपास केलेला आहे एकदम. आणि अमोल खुने हे मनोज जरांगे यांचे जवळपास 16 ते 17 वर्षापासून सहकारी. पण मनोज जरांगेचा आणि माझा कुठलाही सहवास आलेला नाही, संबंध आलेला नाही, कुठं भेट घेण्याचा काही प्रयत्न केला नाही. पण त्या काळामध्ये, त्या 2013, 14, 15च्या काळामध्ये मला त्यांचे बरेचसे सहकारी असे म्हणले की विदुर भाऊ, तुम्ही शिवबा संघटनेत काम करा म्हणून. त्याच वेळेस म्हणलं नाही, मी मातीसाठी लढणार आहे, मी शेतीसाठी लढणारा माणूस आहे, मी शिवबा संघटनेत काम करू शकत नाही. बरं ठीक आहे, शिवबा संघटनेत आता त्यावेळेस मी काम केलं असतं उदाहरणार्थ त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या सहकार्याच्या म्हणण्यानुसार. ते म्हणू लागले जरांगे पाटील असे, जरांगे पाटील तसे, तुम्ही शिवबा संघटनेत काम करा. बरेचसे राजू पाटील जराड वगैरे बरेच त्या काळात म्हणत मला, बरेचसे सहकारी होते. तर मला एक सांगा, ह्या शिवबा संघटनेच्या अमोल खुने, गणेश खुने, बाबूराव वाळेकर आणि राजू पाटील जराड, ह्या 4 जणांनं मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यावरून, कारण अमोल खुने यांनी त्या दिवशी मीडिया बाईटमध्ये सांगितलं की यांच्या इशाऱ्यावरून कुठं कुठं बैठका झाल्या, कशा बैठक झाल्या, ते पळून आले वगैरे वगैरे स्पष्टपणे मीडिया सांगितलं अमोलनं. तर ह्या 4घांनी त्या आरोपीवर हल्ला केला आणि मनोज जरांगे यांनी त्या हल्ल्याची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे, मीडियावर रेकॉर्डेड येते. तर मला सांगा, आता यांना झाली 5 वर्ष जेल, 2 वर्ष भोगले, 3 वर्ष आणखी, या 4ची बी भोगणं बाकी आणखीन. आता हे जामीनवर बाहेर त्या कोपर्डीच्या प्रकरणामध्ये. आणि हे 3 महिने विनाकारण गेले, हे 3 महिने. कारण अमोलचे जे रेकॉर्डिंग ऐकलं ना, त्या रेकॉर्डिंगमध्ये अमोल खुने हे दादा गरुड यांची फिरकी घेत होते आणि त्या फिरकीचाच संशय यांना आला की कुठेतरी घातपाताचा कट करू राहिला अमोल. त्याच्यामुळं अमोलचं कुठेही कसंही चुकलेलं नाही. अमोलच्या पाठीमागं राहणं आमचं एक नैतिक कर्तव्य. आणि पुन्हा दुसरा विषय असा एक सांगतो की जर मी शिवबा संघटनेत काम केलं असतं तर शिवबा संघटना ही कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला करण्यापुरतीच मर्यादित होती का? शिवबा संघटना कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला करण्यापुरतीच मर्यादित होती का? पुन्हा पुढचा एक प्रश्न आहे की मनोज जरांगे यांनी गेल्या 2.5 वर्षापासून, मनोज जरांगे यांनी अजूनही स्टेटमेंट तपासा महाराष्ट्रातल्या जनतेनं की मनोज जरांगे यांनी गेल्या 2.5 वर्षापासून शिवबा नावाचा शब्द देखील उच्चारलेला नाही. उच्चारला का? एकही शब्द त्यांनी शिवबा नावाचा उच्चारलेला नाही. त्यामुळे शिवबा संघटना ही कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला करण्यापुरतीच मर्यादित होती का, असा माझा मनोज जरांगे यांना सवाल आहे. चिखला गावामध्ये जातीय तणाव निर्माण होतोय का? तुम्ही कसं पाहता याकडे? काय माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराज हे काही महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या जगापुरते मर्यादित आहे. आज व्हिएतनाम सारख्या, अमेरिकेसारख्या मोठमोठ्या देशात त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात्या. अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह यांनी यांच्या आज समाधीवर आजही कोरलेले की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे युद्ध कौशल्य आहे, त्यावेळेस आम्ही दांडोळा घेऊन त्या युद्ध कौशल्यानुसार आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला हरवलं. 20 वर्ष लढा चालला अमेरिकेचा आणि व्हिएतनामचा. व्हिएतनाम काही मोठं राष्ट्र नाही, महाराष्ट्रापेक्षा छोटं राष्ट्र आहे. महाराष्ट्रापेक्षा बी कमी लोकसंख्या असलेलं व्हिएतनाम हे राष्ट्र देश आहे. त्या देशानं 20 वर्ष युद्ध केलं अमेरिकेसोबत आणि अमेरिकेला सवके पळू करून सोडलं. तर त्या अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष तत्कालीन त्यांच्या समाधीवर आजही कोरलेले आहे की आम्ही जे अमेरिकेला अजगरासारख्या बलाढ्य शत्रूला जर हरवलं असेल तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्यामुळे. आजही ते हो ची मिन्ह नावाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा समाधीवर कोरलेले आहे. घ्या ना ते प्रेरणा त्यांची, घ्या ना. आणि इथं जातीत स्मारक बसवल्यावर वाद होतो, स्मारक काढल्यावर वाद होतो. त्याच्यामुळे हे जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे, धार्मिक सलोखा निर्माण झाला पाहिजे. आणि दुसरा विषय माझा या सरकारला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की तुम्हाला सरकारला काय सवाल आहे की तुम्हाला हे मातीचे प्रश्न पिढू द्यायचे नाही का, शेतीचे प्रश्न पिढू द्यायचे नाही का? म्हणून हे बघा सरकारला हे प्रश्न 2 दिवसात जातीय सलोखा निर्माण करू शकते. जातीयवाद हा सरकार 2 दिवसात संपू शकतो जर देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा सरकारनं जर मनावर घेतलं ना. तर 2 दिवसाच्या वर हे जातीय सलोखे महाराष्ट्रामध्ये
जातीयवाद महाराष्ट्रामध्ये संपुष्टात येऊ शकतो जर यांनी मनावर घेतलं. पण त्यांना मनावर घ्यायचं नाही. त्यांना शेतीचे प्रश्न पिढू द्यायचे नाही, मातीचे प्रश्न पिढू द्यायचे नाही, बेरोजगारीचे प्रश्न पिढू द्यायचे नाही, त्यांना महागाईचे प्रश्न पिढू द्यायचे नाही. हेच सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती की तुम्ही सलोखा निर्माण करण्यामध्ये तुम्ही एकदा स्ट्रिक्ट भूमिका घ्या आणि महाराष्ट्रात शिवरायांच्या 18 पगड जाती धर्माच्या जे रयतेचं राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्याच्यामध्ये सलोखा निर्माण होण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा पूर्ण महाराष्ट्राच्या गृह विभागाची बैठक लावावी एवढी विनंती करतो. बरं, मंत्री विखे पाटलांना मागे तुम्ही घेराव घातलेला होता, नेमकं काय प्रकरण होतं ते? हे बघा, मंत्री महोदय विखे पाटील यांना मी 17 ऑक्टोबर 2025 ला आम्ही काही तरुणांना घेरावा घातला की हैदराबाद गॅझेटियरचा GR हा फसवा आहे, त्यामुळे आम्ही फाडला तो. आता त्याची अजूनही कालची मीडियाची बाईट आहे, आजही मीडियावर येऊ राहिले, त्याच्या कार्यपद्धतीत निश्चित नाही. हे बघा, मनोज जरांगे हे रायगडाच्या शिवनेरीच्या पायथ्याशी कपाळावर माती लावली आणि काय म्हणले, मी गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही, मला काठ्या मारल्या लाठ्या मारल्या तरी माघार घेणार नाही आणि सरसगड आणि सगळे सोयरे घेऊनच येईन. मग ते कुठे गेला सरसगड आणि सगळे सोयऱ्याचा शब्द, कुठे गायब झाला तो शब्द? हा, मग आता सरसगड मिळालं का? मला एक सांगा, आज विम्याचं अनुदान असेल, दुष्काळाचं अनुदान असेल, लाडक्या बहिणीचं अनुदान असेल, लाडक्या बहिणीचे पैसे पडले बँकेमध्ये तर रांगा लागतात बँकेमध्ये. मग हे अनुदानाच्या हे जे सर्टिफिकेट आहे, कुणबी सर्टिफिकेट, याच्यासाठी SDM ऑफिसला अर्जाच्या रांगा का नाही लागायला पाहिजे? अर्जाच्या रांगा का नाही लागायला पाहिजे? अर्जाच्या रांगा लागायला पाहिजे होत्या. जसं वाशीला मराठे गेले, जसं मुंबईत फसवणूक केली, वाशीला गेले. मला सांगा, वाशीमध्ये गुलाल उधळला, त्या गुलाला बी अपमान वाटला असेल, त्या गुलाला सुद्धा अपमान वाटला असेल. 2 सप्टेंबर महाराष्ट्रभर डीजे वाचले, नाचायला लावलं की मिळालं आरक्षण, निघा गुलालाचा अपमान झाला, गुलाल सुद्धा लाजत असेल. पुन्हा 2 सप्टेंबरचा GR, अहो त्यानुसार तुम्हाला सांगतोय, हैदराबाद गॅझेटियरचा GR नुसार त्याची कार्यपद्धतीत निश्चित नाही, त्याच्यामुळे या GR नुसार एकही प्रमाणपत्र निघालं नाही. पुन्हा 1 जून 2004च्या GR, पुन्हा 2023चा GR यानुसार आणि सुप्रीम कोर्टाचे जात प्रमाणपत्र काढण्याचे जे नियम आहेत, निकष आहेत, कार्यपद्धती आहेत, त्यानुसार जे प्रमाणपत्र जे निघाले ते निघालेले आहेत. हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार एकही प्रमाणपत्र निघालेलं नाही, निघणार नाही, कारण त्याच्यात व्यक्तिशः कोणाच्या नोंदी नाही. मंगळवेढ्यामध्ये जरांगे पाटलांनी असं देखील म्हटलंय की नेमकी भंगार जात आहे, नेमकी कोणती भंगार जात आहे तुम्हाला काय वाटतं? हे बघा, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र हा 500, 600, 700 भर जाती आहे महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये. आता ह्या राज्यामध्ये कोणती भंगार जात मला सांगा? इथं छत्रपती शिवरायांसोबत प्रत्येक जाती धर्माचे मावळे सोबत होते आणि ते रयतेचं राज्य शिवरायाने निर्माण केलं. आता मला सांगा, आज संत ज्ञानदेव महाराज, नामदेव संत आपले रामदास महाराज, संत एकनाथ महाराज हे ब्राह्मण समाजाचे, मग त्यांची जात भंगार समाजाची का? संत नामदेव महाराज हे संत नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे, त्यांची जात भंगार समाजाची का? संत गाडगे बाबा हे धोबी समाजाचे, त्यांची जात भंगार समाजाची का? पुन्हा संत शेवालाल महाराज त्यांची जात बंजारा समाजाची, त्यांची जात भंगार समाजाची आहे का? पुन्हा बीडचे संत भगवान बाबा आहेत, वामनराव पै, त्यांची जात भंगार समाजाची का? संत तुकाराम महाराज हे मराठा कुणबी समाजाचे, त्यांची जात भंगार समाजाची का? नेमकी जात भंगार कोणती? हे मनोज जरांगे यांनी सिद्ध करावं, स्पष्ट त्या जातीचं नाव घ्या ना. विनाकारण जाती धर्मात सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, पण जाती धर्मात वादविवाद होऊ नये असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी करू नये, किंवा ते मुद्दाम करतात का काय, असं मला एक प्रश्न आहे. अमोल खुनेंसोबत तुम्ही सातत्याने दिसत आहात, नेमकी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? हे बघा, अमोल खुने सोबत, तर तुम्हाला अगोदर सांगितलंच मी तुम्ही पहिल्या प्रश्नामध्ये की अमोल खुने सोबत आम्ही एक नैतिक जबाबदारी अमोल खुने सोबत आमची राहणं. अमोल खुनेच काय चारी जरी असते किंवा त्यांच्यासोबत आणखी बरेचसे लोक आहेत माझ्या संपर्कात आहे, त्यांच्यावर अन्याय झालाय, पण ते फ्रंटला येऊन नाही राहिले, ते फ्रंटला येणार ते पण. तर त्यामुळं त्यांच्यावर अन्याय झालाय. 3 महिने विनाकारण जेलमध्ये गेले, ते 400 डे वाटलं, त्यामुळं त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून अन्यायाच्या पाठीमागे राहणं, सोबत राहणं हे माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे अमोल खुनेसोबत मी पूर्णपणे ठामपणे उभा आहे. अगदीच आपण पाहिलं तर अमोल खुनेंसोबत हे लगाडे देखील काल पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षकांना यांनी भेट घेतलेली आहे. कुठेतरी अमोल खुनेंवर अन्याय अत्याचार झाले असल्याचं आता लगाडे यांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे
पुढची जी भूमिका असेल ती देखील आंदोलनाची उपोषणाची असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. अजय गाडे, LS मराठी, जालना.